टिप नंबर 1, केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलात मेथीदाणे शिजवून ठेवा. सकाळी उठून मेथीदाणे आणि तेल वेगळे करा. त्या तेलाने केसांच्या मुळामध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. 1 महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल. टिप नंबर 2, सकाळी त्याची पेस्ट बनवताना त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे केसामध्ये लावा आणि नंतर केस धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून 2दा केसांना लावू शकता. 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 2 चमचे कोरफड जेल, 1 चमचा मोहरीचे तेल, 1 ते 1.5 कप पाणी. हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. टिप नंबर 3, पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची तुमची दूर होईल. आठवड्यातून किमान 2 वेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत. केस गळती व केस कमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे केसामध्ये होणारा कोंडा. टिप नंबर 4, लिंबू पाणी रोज प्यायल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या गंभीर आजारात लिंबू पाण्याचा खूपच लाभ म्हणजेच फायदा होत असतो. असे म्हटले जाते की माणसाचे पोट साफ झाले आणि वजन कमी झाले तर 90% आजार बरे होतात. लिंबू पाण्याने हे सर्व शक्य होत असल्याने अनेक आजारापासून दूर राहता येते. उपयुक्त टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 5, आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अपचनाचा त्रास होत असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण उपाशीपोटी रोज लिंबू पाणी, काळे मीठ घालून प्यायल्यास खूप फायदा होतो. यामुळे गॅसची समस्या दूर होते. त्यामुळे जेवणाचे पचन सहज होते. त्यामुळे पचन यंत्रणा सुधारण्यासाठी दररोज लिंबू पाणी पिणे फायद्याचे आहे. टिप नंबर 6, लिंबू पाण्यात काळे मीठ म्हणजेच सैंधव मीठ टाकून प्यायल्याने पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि सोडियम असे घटक मिळतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार होण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याच्या सवयीने त्वचा संबंधित आजारही बरे होण्यास मदत मिळते. टिप नंबर 7, दररोज नियमितपणे काळे मीठ घालून लिंबू पाणी प्यायल्यास पोट चांगले साफ होण्यास मदत होते. यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील फायदा होतो. लिंबू पाण्याने सी व्हिटॅमिन्स शरीराला मिळते. तसेच शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हातभार लागतो. लिंबू पाण्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आढळत असल्याने शरीराला याचा खूपच फायदा होतो. टिप नंबर 8, वजन कमी करण्यासाठी बरेच जण जेवण कमी करतात. परंतु असे केल्याने शरीरात पोषक तत्वाची कमी होते. म्हणून वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम व हलका आहार घ्यावा. यामुळे वजन कमी होते व शरीराचे पोषण कमी होत नाही. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9, काकडीमध्ये व्हिटॅमिन के असणे हे खूप खास असते. मात्र जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्यास व्हिटॅमिन के चे शरीरातील प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. तर काकडी खाताना तुम्ही ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 10, जे लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधाचे सेवन करतात त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक प्रमाणामध्ये काकडीचे सेवन
करू नये किंवा काकडी खाऊ नये. टिप नंबर 11. काकडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही लोकांना ॲलर्जी झाल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जर तुम्हाला आधीपासूनच जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये काकडीचे अधिक सेवन धोकादायक ठरू शकते. टिप नंबर 12. फक्त आहारावर अवलंबून राहून पोटाची चरबी कमी होणार नाही. यासाठी शारीरिक हालचाल आवश्यक आहे. योगा, चालणे, धावणे किंवा सायकलिंग यासारखे व्यायाम नियमितपणे केल्यास तुमची पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल केलीच पाहिजे. तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रत्येक महिलेने ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 13. कंबर दुखत असल्यास शेवग्याची साल गरम करून कंबरेवर बांधावी. यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. तर कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 14. पोटाची चरबी कमी करायची असेल तर भाकरीसोबत कांदा खावा. लिंबू मिसळून पाणी प्या. जेवण दिवसातून 2दाच करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यावे किंवा तुम्ही कोमट दूध देखील पिऊ शकता. यामुळे लवकरच तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. उपयुक्त टीप मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करायला विसरू नका. टिप नंबर 15. मोहरीच्या तेलात आढळणारे युरिक ॲसिड नावाचे ॲसिड देखील फुफ्फुसांना नुकसान पोहोचवते. मोहरीच्या वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित अहवालानुसार असे सांगण्यात आले आहे की मोहरीच्या तेलाच्या दीर्घकाळ सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो. टिप नंबर 15. पावभाजीला रंग आणि स्वाद अगदी विकतच्यासारखा असावा असे वाटत असेल तर आपल्याला त्यासाठी एक घरगुती मसाला तयार करावा लागेल. त्यासाठी 1 चमचा तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लोणचेचा मसाला, अर्धा चमचा चाट मसाला असं साहित्य लागणार आहे. हे सगळं साहित्य गरम पाण्यात कालवून घ्या आणि त्याची किंचित थोडीशी दाटसर पेस्ट तयार करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 16. केस गळणे थांबवण्यासाठी काय खावे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी ही टीप खास. जेव्हा केसांना आवश्यक जीवनसत्वे प्रथिनापर्यंत सर्व पौष्टिक घटक मिळतात तेव्हा त्यांचे तुटणे कमी होते. त्यामुळे आहारात मूग डाळ, आवळा, काकडी, ताक, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, खोबरे, त्रिफळा, मेथी, डाळिंब, बडीशेप, भाज्या व अंडी याचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करावा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.